हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे। आज मी चाललो आहे सफाल्याला। एडवन म्हणून गाव आहे, तिथे आई आशापुरी मातेच्या दर्शनासाठी चाललो आहे। हे प्राचीन काळामध्ये बांधलेलं आई आशापुरी मातेचं मंदिर आहे। हे पूर्ण समुद्रामध्ये बेट आहे, त्याच्यामध्ये ही देवी गुफेमध्ये बसलेली आहे। चला मी तुम्हाला हे दाखवते कशी देवी बसलेली आहे ती। आता इकडनं आम्ही बाईकवर निघालो होते बघा, पूर्ण ढग आलेले आहेत, अंधार केला आहे, पावसाचा ढग, आणि हा पूर्ण पाण्यातून रस्ता, पाण्यातून म्हणजे समुद्रातून हा मध्ये जाण्याचा मार्ग आहे। आता इकडे आम्ही गाडी पार्किंगला लावणार आहेत आणि चालवतो, पाणी सुकलेलं होतं म्हणून। हे इथून समोर आम्ही एंट्री केली मध्ये जाण्यासाठी, आणि आता इथे समोर सर्वप्रथम आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। झालं, त्याच्यानंतर ह्या देवाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आता आम्ही सीडी चढून वरती चाललो। आता सीडीवरती चढून चाललो, आणि इथे त्याच्यानंतर हा दुसरा देव आहे, म्हणजे कासव म्हणून देव आहे हा, ह्याचं दर्शन घेतलं, ह्या देवाचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर दर्शन घेऊन ना आता समोर आम्हाला गाभाऱ्यामध्ये यायचं होतं बघा। आशापुरी देवी प्रसन्न हे देवीचं प्रवेशद्वार आहे, म्हणजे गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग, आणि हे पूर्ण दगडाचं आहे। हे बघा, पूर्ण गुफेमध्ये देवी बसलेली आहे, पूर्ण दगड आहे ह्याच्यामध्ये गुफेमध्ये। आता मी हळूहळू सीडी इकडनं उतरत आहे, आणि मला इकडे वाकूनच जावं लागते, कारण की इकडे उभं राहून जाऊ शकत नाही। आणि आता इथे आई एकविरेचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर आई एकविरेचं दर्शन घेतल्यानंतर समोर, तिच्या समोरासमोर आहे ती आशापुरी आई, म्हणजे तिची बहीण, आणि ही मध्ये आहे ती आशापुरी आई, ही तिची बहीण आहे। आणि तिच्या अजून साईडला दुसरी आहे ना, ती पण तिची बहीण, म्हणजे ही पण तिची बहीण, म्हणजे ह्या दोन बहिणी आहेत। त्याच्यामध्ये ही देवी आशापुरी आई आहे, आणि बघण्यासाठी देवी खूप म्हणजे खूप अक्षरशः सगळ्या इच्छा पूर्ण करते। तर तुम्ही नक्की आशापुरी आईच्या दर्शनासाठी यावा, खूप मस्त। आणि ही दगड आहे, ह्याच्या गुफेतून मी निघालो बाहेर, आणि त्याच्यानंतर आता हे पूर्ण दगड इकडनं हे आपण निघून जाऊ शकतो। प्रवेशद्वार वेगळा होता आणि हे निघण्याचा मार्ग वेगळा आहे। हे बघा, पूर्ण दगड आहे, ह्याच्यातून बाहेर निघालो। आता मी इकडनं वरती जातोय, वरचा भाग पण पूर्ण बघण्यासारखा आहे, आणि वरती एक मंदिर आहे देवीचं, वरती मंदिर आहे। आणि इकडनं ही बघा, ही पूर्ण राजनीची झाडं आहेत, आणि वरतून पूर्ण अख्खं गाव किंवा समुद्र पूर्ण व्यवस्थित मस्त दिसते। इथे नमस्कार केला, त्याच्यात इथे पब्लिक बघा भरपूर होती, कारण की वारा खूप मस्त लागत होता, आणि थंडावा होता, आणि भरती पण येत होती ना, तर भरती येत होती, त्याच्यामुळे कसा वारा जास्त असतो। हे बघा, पूर्ण समुद्र दिसतोय। आता मी इकडे ना दुसरी देवी आहे, हिचं ह्या आईचं दर्शन घेणार आहे। ही पण पूर्ण गुफेमध्येच देवी आहे, हे बघा, पूर्ण गुफेमध्येच देवी आहे। आता इकडनं मी मध्ये जातोय देवीच्या दर्शनासाठी, आणि तुम्ही नक्की या, खूप मस्त आहे, म्हणजे अक्षरशः बघण्यासारखी देवी आहे। आता इथे आईचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आता मागे वळलो, त्याच्यानंतर आता मला वरती जायचं होतं। ह्याच्या वरती आहे बघा, चिकट होतं, पाऊस पडत होता, पण तरी पण गेलो आहे बघा, पूर्ण अख्खं गाव दिसते इकडनं। आणि तुम्ही नक्की यावा इथे एडवनला आशापुरी मातेच्या दर्शनासाठी, नक्की या। आणि आजचा जर ब्लॉग आवडला असेल ना, तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।